हा करा सुरू सर. काय सर करा सुरू. हा स्क्रीन शेअरचा एक ऑप्शन राहू द्या माझ्याकडे. हा हॅलो सैनानी सर. सैनानी सर. हा सुरू करा सर. हा स्क्रीन शेअर करता येईल हे ऑप्शन मला द्या, ते परमिशन राहू द्या म्हटलं. हा स्क्रीन शेअर ऑप्शनची परमिशन राहू द्या म्हटलं माझ्याकडे. आहे तुम्हाला को होस्ट केलं म्हणजे तुमच्याकडे सगळ्या परमिशन आल्या. ओके ओके ठीक आहे चालेल. चला ठीक आहे. नमस्कार मित्रांनो. आज मिशन आरंभ अंतर्गत जिल्हा परिषद अहिल्यानगरने सुरू केलेल्या मागील वर्षापासूनच्या प्रोग्रामनुसार याही वर्षी आपण या 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षेचा स्पेशल तास घेऊन आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय सीओ साहेब तसेच शिक्षणाधिकारी साहेब आणि सर्व गशीय साहेब या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा क्लास चालवत आहोत. या क्लासमध्ये आपण कालपर्यंत बुद्धिमत्ता चाचणी 2019ची प्रश्नपत्रिका ही जवळजवळ पूर्ण करत आलेलो आहोत. शेवटचा भाग या ठिकाणी फक्त राहिलेला आहे, तो आपण आज पूर्ण करणार आहोत आणि त्या शेवटच्या भागाचे प्रश्न क्रमांक 60 ते 75 आपण आज बघणार आहोत. तेव्हा तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवताना एक गोष्ट विचारात घेतलेली असेलच की प्रश्न हे जे 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले असतात, या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो. काही प्रश्नांमध्ये 2 ऑप्शन निवडायचे असतात. तेव्हा 2 ऑप्शन निवडतानाही काळजी घ्यायची असते आणि तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात, नंबर 1 चे विद्यार्थी आहात, म्हणून तुम्हाला राज्यात देखील त्यामध्ये नंबर मिळाला पाहिजे, राज्याच्या यादीत तुम्ही झळकले पाहिजे, यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यांचा अट्टहास आहे, त्यांची इच्छा आहे, तसेच तुमची देखील इच्छा आहे आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आपण सगळेजण या क्लासला उपस्थित असल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तेव्हा आपण आता सुरू करणार आहोत ते म्हणजे 2019ची प्रश्नपत्रिका बुद्धिमत्ता चाचणीची, त्यामधला प्रश्न क्रमांक 59 पर्यंत आपले कालपर्यंत झालेले आहेत आणि आज 60 पासून तर 75 पर्यंतच्या प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. ते सोडवणार आहोत. त्यातली छोट्याशा ज्या क्लुप्त्या आहेत त्या पाहणार आहोत. ते कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. 100% तुम्हाला ते सोडवता येतील मला आशा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्वच प्रश्नांची सगळी आयती उत्तरे पण पाहायला मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता विकसित करावी लागेल. तुमचं मत, तुम्ही जे शिकलात त्याचं ऍप्लिकेशन या ठिकाणी करावं लागेल, म्हणजे तुम्हाला ते स्वतःच्या मनाप्रमाणे कमी वेळेमध्ये पटकन कसे सोडवता येतील याच्या छोट्याशा ट्रिक्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग पहिल्यांदा त्या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्न जाणून घेऊया आणि नंतर पुढे जात आहोत. ठीक आहे, ओके. तुम्हाला आता स्क्रीन शेअर करणार आहे. स्क्रीन शेअर ओके, ठीक आहे. पहिल्यांदा आपण ही 2019ची जी प्रश्नपत्रिका आहे ती बघणार आहोत. सर्वांना दिसते का पहा ती फक्त. यामध्ये प्रश्न क्रमांक 60 ते 62 टू क्वेश्चन नंबर 62 ही आपण पाहणार आहोत. 59 प्रश्न झालेले आहेत आणि हा 60वा प्रश्न सर्वांना दिसतोय का?
सैनान सर दिसतंय का मला एवढं सांगा फक्त. हॅलो हॅलो सैनाने सर. हॅलो पंडोरे सर. 0122 a PTO 24 of 32 space for rough work S cent EO cent Y cent. IO root cent AU 60 and a quarter E 62 S cent AE. Cent AO. सैनाने सर दिसतंय का? हॅलो मला नाही समजू राहिलं दिसतंय की नाही म्हणून. हो सर, दिसतंय दिसतंय. ओके ओके ठीक आहे चालतं. ओके. हो हो. या प्रश्नपत्रिका दोन प्रकारे असते, एक मराठी मीडियमसाठी आणि एक इंग्लिश मीडियमसाठी. आपण सगळे साधारणपणे मराठी मीडियम मधून शिकत आहोत, म्हणून मराठी मीडियमच्या प्रश्नपत्रिकेचा आपण वापर करत आहोत. 60वा प्रश्न जो आहे 60, 61 आणि 62 यांच्यासाठी एक 3 प्रश्नांसाठी स्वतंत्र एक सूचना दिलेली आहे. ती अशी आहे, पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. वाचा बरं ते. तुम्हाला वाचण्यासाठी वेळ देतोय. खालील अंक अक्षरांच्या रचनेचे निरीक्षण करून पहिल्यांदा निरीक्षण करायचंय. प्रश्नातील पदांमध्ये असणारे अंक आणि अक्षरांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखायचे. आता या ठिकाणी ही त्रिकोणासारखी दिसणारी जी आकृती आहे हिचं पहिल्यांदा पटकन निरीक्षण करायचं आहे. काय निरीक्षण दिसतंय तर खालून वर अंक वाढत वाढत गेलेले आहेत. एबीसीडीचा क्रम देखील वाढत वाढत गेलेला आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे. ती जाताना नागमोडी आकाराने लिहिलेली आहेत. अंक देखील नागमोडी आकाराने 1 पासून 20 पर्यंत लिहिले आणि एबीसीडी देखील नागमोडी आकाराने ए पासून वाय पर्यंत लिहिलेली दिसते. एकदा निरीक्षण एकदा पटकन झालं. बरोबर. आता ते निरीक्षण झाल्यानंतर 60वा प्रश्न जो आहे तो एकदा वाचा. 60वा प्रश्न काय सांगतो ते पहा. 60 WJILB ही जी रचना आहे या रचनेशी समकक्ष असणारी जी रचना आहे ती म्हणजे स्पेंड SPEND. आणि ह्या दोघांची जी जोडी आहे तसाच प्रकार पुढच्या जोडीमध्ये दिसायला हवा, पुढच्याच्या रचनेमध्ये दिसायला हवा. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते विचारलं. TOFMC. त्याला जोडी कोण येईल, कशी रचना येईल हे तुम्हाला शोधायचंय. चला बरं थोडा प्रयत्न करून पहा. सगळं आयतं सांगितलं जाणार नाही, थोडा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. करा प्रयत्न. ही अक्षरे कुठे आहे नक्की ती पहा. चला अक्षरे बघितली असेल, मग एक काम करा, ती अक्षरे जोडून पहा. एकमेकाला जोडा, त्या क्रमाने एक विशिष्ट आकृती तयार होईल बघा. हे बघा W कुठं आहे पहा. सापडला W. इथं W. WJILB. WJIL आणि B अशी रचना तयार झाली पहा. स्पेंडची रचना पाहूया आपण. स्पेंड यस कुठे पहा. बघितला. SPEND. SPEN आणि खाली D. या ठिकाणी जी रचना तयार झाली या दोघांचा संबंध एकदा लक्षात घ्या. काय दोघांचा संबंध. दोघांचा संबंध असा आहे की या दोन्ही आकृत्या ह्या आरशातल्या प्रतिबिंबासारख्या आहेत. लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट. बघितलं.
पहिल्या आकृतीचं प्रतिबिंब हे म्हणजे दुसरी आकृती आहे असं तुमच्या लक्षात येईल. बरोबर. आता या ठिकाणी परत दुसरं जे पद दिलेलं आहे त्या दुसऱ्या पदातलं नंतरचं जे पद आहे ते आपण हिरव्या रंगाने पाहणार आहोत. बघूया आता काय. TOFMC. टी कुठे आहे पहा. TOF. एफ कोणत्या ठिकाणी आहे. F M आणि C. पुन्हा तशाच प्रकारची रचना तयार झाली पहा. आणि त्यानंतर दुसरी रचना तयार करताना आता आपल्याला ऑप्शनचा विचार करावा लागेल. बरोबर आहे. ऑप्शनचा विचार त्यावेळेस करावा लागेल आपल्याला. बघितलं. हे सगळे ऑप्शन कसे पहा. बघितले का ऑप्शन. बघितले ऑप्शन. मग शोधा बरं आता त्यासारखीच रचना कशी तयार झाली असेल. मी मुद्दाम बाजूला काढून टाकलं का तर तुम्ही ती रचना तुमच्या डोक्यात असायला हवी होती. बरोबर आहे. पहा बरं. दिसतंय का. हा. मग आता एक एक रचना आपण तपासत गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल का 3 नंबरचं जे रचना आहे VKHMC. मग आता ती जी रचना आहे ती रचना आपण बघणार आहोत. सॉरी. VKHMC. VKH कुठे आहे. HM आणि C. झाली की नाही मगाच्या सारखीच रचना तयार. म्हणून ही आकृती पहिल्या आकृतीच्या बरोबर त्याच प्रकारे प्रतिबिंब असल्यासारखी आरशातील प्रतिबिंब असल्यासारखी दिसते. म्हणून VKHMC हा 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आपल्याला करेक्ट म्हणता येईल. आता बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते आता आपल्याकडे वेळ कमी आहेत म्हणून आपण बाकीचे ऑप्शन्स सुद्धा तुम्हाला पटकन तपासता यावेत आणि ही आकृती पेन्सिलने काढता यावी यासाठी तुम्ही कच्चं काम करणारी जी रचना असते त्या रचनेमध्ये या ठिकाणी इथं या मोकळ्या जागेमध्ये अशा आकृत्या सहज काढून आपल्याला पाहता येऊ शकतात आणि इथंच काम करायचं असतं. खरं मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त या ठिकाणी काम केलं. समजलं का. ओके. समजलं नसेल तर परत सांगा. आपण पुन्हा एकदा बघू शकतो. मग आपण आता आणखी पुढे जाऊया. 60 नंबरचा प्रश्न झालाय. आता 61 नंबरच्या प्रश्नाकडे जात आहोत आपण. बघा तो 61 नंबरचा प्रश्न काय सांगतो ते. JXV189 पहिल्यांदा जी रचना तयार होते ती एकदा आपण काढणं गरजेचं असतं. हा. JXV189 अशी रचना तयार झाली पहा. JXV189 या प्रकारची रचना तयार झाली आणि दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलाय पुढचं काय येईल. त्याआधी ते जे 2 ऑप्शन दिलेले ते पण तुम्ही तपासायचे आहे, ते पण पाहायचे आहे. आता तुम्ही रचना करायची आहे, तुम्ही पाहायचं आहे. मी फक्त स्क्रीनवर ही रचना तशीच ठेवतो आहे.
एक्झिट करून तुम्ही स्वतः करायची आहेत. प्रत्यक्ष पहा. बघा बरं आता IKM94 पहा आणि EOM105 या दोन्ही रचना पेन्सिल हातात घ्या. पेन्सिलने पहा कशा तयार होतात ते बघा. मगाच्या सारखीच रचना तयार होते का कुठं हे पण लक्षात घ्या. आकृती फिगर तुमच्या लक्षात यायला हवी. पटकन लक्षात आली का मग पुढचं काम सोपं जातं. हे थोडंसं डिफिकल्ट असतं पण सरावाने अतिशय सोपं बनतं. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर ते सहज शक्य होईल. सापडतंय का पहा. तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे, तुम्ही काम करत आहात असं आम्ही समजतोय. शोधा. आपल्याला ही जवळजवळ 16 प्रश्न आहेत. 16 प्रश्न 8 वाजेपर्यंत पूर्ण करायचे आहेत. चला ठीक आहे. तुमचं उत्तर आणि मी सांगतो ते उत्तर बरोबर येतंय का ते तपासून पहा. एवढं 62चं उत्तर आपण पाहणार आहोत. एकदा जे उत्तर तयार होतंय ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते पाहायचं आहे तुम्ही. ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 PRT 1510 PRT 1510. पहिली मगाच्या सारखीच आकृती तयार झाली. फक्त काय झालं, प्रतिबिंब तयार झालं आरशातलं. जेव्हा आरशातलं प्रतिबिंब कसं असावं, 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये आपण जास्त डीप शिकलो. आरशातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब. आरशातील प्रतिबिंबामध्ये डावी बाजू उजवीकडे होते, उजवी बाजू डावीकडे येते तसं. आणि पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये वरची बाजू खाली येते, खालची बाजू वर जाते. एवढं ध्यानात ठेवायचं. बरोबर. हे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी पूर्णतः बरोबर आहेत. आता आपण समजलंय का. ओके, शाबास, व्हेरी गुड. हा, जरी समजा तुमचं काही राहिलं असेल तर उद्या परत ही प्रश्नपत्रिका तुमच्या ग्रुपवर शेअर करत आहोत आम्ही. त्या प्रश्नपत्रिकेत पाहून तुमच्या शिक्षकांना याविषयी आणखी जास्त सखोल विचारून प्रश्नांची बरोबर उत्तराकडे तुम्ही वाटचाल करणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यास करणारी मुलं आहेत म्हणून तुमच्यासाठी क्लास आहेत. बघूया आपण आता की तुम्ही या प्रश्नांची उत्तरे किती फास्ट देतायत ते. हा, आता मी 62चं काही सांगणार नाही, पण 62व्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर शोधायचं आहे. बरोबर. दिसतोय 62वा प्रश्न. पाहतो. थोडा झूम करू का. झूम केल्यावर इतर प्रश्न जातील म्हणून. ठीक आहे. 62वा प्रश्न पहा. सिक्स्टीन 18 20 J19 आणि पुढचं पद आहे 3 15 13 P14. तुम्ही या पद्धतीने रेषा ओढून पहा दोन्हीकडे बी. आणि BIJ20X आणि तिसरं पद तुम्हाला शोधायचं. पहा बरं प्रयत्न करून. इट्स व्हेरी इझी. खूप सोपं असतं, फक्त प्रॅक्टिस करावी लागते. रचना लक्षात घ्या. साठ 61. सापडलं उत्तर. 62चं उत्तर आहे
1 शाबास, व्हेरी गुड. PRTNG सॉरी 1 DNP13R. बघूया ती रचना कशी तयार झालेली पहा. DNP13R. डी पहा कुठे आहे? DNP13 DNP13R. या पद्धतीने रचना तयार झाली. पहिल्याची बी रचना तशी होती. ओके, चला ठीक आहे. मग आपण पुढे जाणार आहोत. 62 झाल्यावर 63वा प्रश्न अगदी सोपा आहे. याच्याविषयी काही बोलणार नाही, फक्त तुमची उत्तरं काय आली तेवढी पाहणार आहेत मी. बरोबर, चला वाचा बरं 63वा प्रश्न. एक मिनिट, मी तुम्हाला स्पेशल तो प्रश्नच दाखवतो. हा, स्क्रीनवर दिसेल तुम्हाला ते. हा बघा बरं, 63वा प्रश्न. यावर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त सहस्र पुस्तक वाचनाचा संकल्प करण्यात आला. या वाक्यात जोडाक्षर युक्त शब्द किती आले आहेत? वाक्य नीट पहा. यावर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त सहस्र पुस्तक वाचनाचा संकल्प करण्यात आला. वाक्य एवढंच. काळजी घ्यायची वाक्य वाचताना. वाचलं स्पष्ट, परत 2 किंवा 3 वेळा वाचा. वाचलं, चला जोडाक्षर युक्त शब्द शोधा. आय विल हेल्प यू. हा, मोजलेत? अंडरलाईन करा. यस, किती आले? 6. 6 कसे येतील? हा, लक्षात घ्यायचं. जोडाक्षरयुक्त शब्द कशाला म्हणतात? 2 व्यंजने एकत्र येऊन जे अक्षर तयार होतं त्याला जोडाक्षरयुक्त अक्षर, ते जोडाक्षर तयार होतं. बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलंय, जोडाक्षर नाही विचारलं तर जोडाक्षर युक्त शब्द किती आले आहेत असं विचारलं. चला मग मोजूया. हा, तुमच्याकडून काहीतरी चुकलं होतं, बघूया. पहिला शब्द येतो वर्षी. वर्षी र आणि श एकत्र झालेत म्हणून र आणि श मिळून शी शब्द, वर्षी शब्द तयार झाला. एक. प्रेरणा प आणि र याच्यामध्ये 2 शब्द झाले. दिनानिमित्त त ला त जोडला म्हणून तो जोड शब्द आहे निमित्त. 3 शब्द झाले. सहस्त्र, स आणि त्र एकत्र केले सहस्र. आणि पुढचा शब्द आहे 4 झाले. पुस्तक, स्त. 5. आणि तुम्ही चुकलात इथं. संकल्प, स आणि न एकत्र येऊन सन शब्द तयार झाला. सन, संकल्प. ल आणि प एकत्र आले. या ठिकाणी 2 अक्षरे आहेत. काय आहेत? 2 अक्षरे आहेत, मात्र शब्द एकच आहे. करण्यात आला. या वाक्यात जोडाक्षर युक्त शब्द किती आले आहेत? बरोबर, 63 नंबर. आता हे सगळे अक्षर जर मोजले तर 8 होतात, पण शब्द पाहिले तर संकल्प या शब्दात 2 जोडाक्षरे असल्यामुळं तिथं तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न झाला आणि तुम्ही पण फसलात. असं नाही करायचं. बी कॉशियस. काळजी घ्यायची. संकल्प या शब्दाच्या संदर्भात थोडीशी काळजी कमी पडली म्हणून ते राहून गेलं आणि तुम्ही 8 नंबर पर्याय, 8 नंबर असलेला तिसरा पर्याय निवडला असेल तो चुकीचा आहे. तर पर्याय क्रमांक आहे 7, आपलं 4, सॉरी, पर्याय क्रमांक 4, 7 हे उत्तर बरोबर आहे. चला
समजलं? ठीक आहे, चला पुढे जाऊया आता आपण. आता तुम्हाला पेन आणि पेन्सिल काढावी लागेल, वही तयार ठेवावी लागेल, कारण हे पटकन होणार नाहीत. बरोबर. अक्षरमाला आहेत ABCD, बरोबर, ती तुमच्याकडे रेडी असेल. चला ती पहिल्यांदा एकदा वाचूया. ABCDE 5चा गट आहे, FGHIJ 5चा गट, KLMNO 5चा गट, पुढचाही 5चा गट आहे, त्याच्या पुढचाही 5चा गट आहे. अशी 25 अक्षरांची अक्षरमाला या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता प्रश्न काय विचारला ते पहा. अक्षरमाला दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास नाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचा गट दिलेल्या पर्यायापैकी कोणता? आता इथं प्रत्येक शब्दाचा नीट विचार करायचा. इथं फसवण्यासाठी 2 ऑप्शन आहे, आणखी एक फसवण्यासाठी तिसरा पण आहे, मग चौथा ऑप्शन बरोबर, एक ऑप्शन बरोबर आहे. चला अक्षरमाला दिली, ज्या क्रमाने काम सांगितलं त्या क्रमाने करायचं. दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास, चला लिहून घेणं गरजेचं असेल प्रॅक्टिससाठी. मात्र तुमची प्रॅक्टिस झाली असं समजूया. उलट क्रमाने वाचा. YXWVU म्हणजे Y चा क्रमांक 1, X चा 2, W चा 3, V चा 4 आणि U चा 5. असे क्रम लावत लावत गेल्यानंतर A चा क्रम 25, A चा क्रम 25, बरोबर. D चा किती येईल सांगा बरं? शाबास, 22. Y चा किती आला? Y चा 1, शाबास. मग आता यांचा क्रम आला, हे क्रमाने लावली. आता नाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील, मग नाईट शब्द नाही विचारात घ्यायचा आपल्याला, त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारात घ्यायचा आहे. बघा बरं, बघा नाईटचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहिती आहे काय? यस, करेक्ट, डे. डेचं स्पेलिंग पण माहित पाहिजे. डेचं स्पेलिंग आहे DAY, बरोबर. तो शब्द तयार झाला. विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचा गट दिलेल्या पर्यायापैकी कोणता येईल? आता उलट क्रमाने लिहिलेली D खाली अंडरलाईन करा, Y खाली, DA खाली करा आणि Y खाली करा. D चा क्रमांक किती आला म्हणे? 22. चला 22 नंबर प्रथम असलेला ऑप्शन आहे का याच्यामध्ये? आहे. शाबास. हे इथे पहा, 22, 25, 1, DA, A चा क्रमांक 25, बरोबर, आणि Y चा क्रमांक 1, करेक्ट. 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट. व्हेरी गुड. समजलं? ओके, एकदा टाळी वाजवा. शाबास. ओके, हुशार मुलं आहे तुम्ही. आता 64वा प्रश्न संपला आपला या ठिकाणी. आता आपण 65व्या प्रश्नाकडे जाऊया. चला इथं 65व्या प्रश्नाकडे, इथं तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तो 65वा प्रश्न. वाचा तो. ओके. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील दुसरे व चौथे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? आणि कंसात दिलं, हे फार महत्वाचं, 2 अचूक पर्याय निवडा. तुम्हाला किती पर्याय निवडायचे एवढं ध्यानात ठेवा. कधी कधी आपण हे न वाचता पुढे जातो. न वाचता नाही पुढे जायचं, काळजी घ्यायची. इथंच सगळं फसतात आणि तुम्हाला येत असून 2 मार्क जातात. चला मग प्रश्न परत एकदा खात्रीलायक. दिलेल्या अक्षरमालेतील, ही वरची अक्षरमाला तुमची तोंडपाठ झाली असेल. प्रत्येक गटातील ABCDE हा पहिला गट आहे. या गटातील प्रत्येक गटातील दुसरे व चौथे अक्षर, दुसरं आणि चौथं अक्षर घ्यायचं, बरोबर. घेतलं? असं घेत घेत नवीन अक्षरमाला तयार करायची. म्हणजे दुसरं BDGILNQS आणि VX अशी अक्षरमाला तयार होईल. केली का तयार तुम्ही? ओके, लिहा बरं पटापट, पटकन लिहा तुमच्या वहीमध्ये, वेळ लावू नका.
हा, तयार झालेली अक्षरमाला लिहिली. ओके, ठीक आहे. चला मग आता आपण काय करू, त्याचा मध्यभाग काढूया. त्यांनी काय विचारलं आपल्याला, दोन्ही बाजूने समान अंतरावर. आता हे किती अक्षर तयार झाले, कोण सांगतं? किती अक्षर तयार झाले? हे जी 10. करेक्ट, शाबास. मग 10च्या निम्मा 5 इकडं 5 तिकडं, बरोबर आहे. मग आपल्याला तर गट घ्यायचा आहे, 2 अक्षर घ्यायची मध्यभागी. मग 4 अक्षर डावीकडे, 4 अक्षर उजवीकडे, बरोबर. मग कोणते अक्षर आले मध्यभागी? नाही समजलं? नाही समजलं का? ओके ओके, हो, यल एन. शाबास. कोणते अक्षर आले? यल एन. मग यल एन हा पर्याय बरोबर झाला, पण आपल्याला हे विचारलं होतं काय, 2 अचूक पर्याय निवडा. मग आता उरलेल्या पैकी कोण दोघ जण समांतरावर आहे पहा. डावीकडून आणि उजवीकडून सारखेच असले पाहिजे, असे शोधायचे तुम्हाला. डावीकडून आणि उजवीकडून सारखेच असले पाहिजे. बघा बरं. हा, शाबास. शोधलंय तुम्ही, पण थोडस चुकलाय कुठंतरी. आता पहिला ऑप्शन तर बरोबर आहे. आता दुसरा ऑप्शन पहा, जीएस. बघितलं? जीएस. जीच्या डावीकडे किती अक्षर आहेत सांगा बरं. नवीन अक्षरमालेत बर का. हा, जीच्या डावीकडे 2 अक्षर आहेत आणि यसच्या डावीकडे सुद्धा 2च अक्षरे आहेत. यसच्या डावीकडे कोण कोण आलेलं आहे? व्ही एक्स, बरोबर. मग हे दोन्ही समान अंतरावर आहेत, म्हणून ही जोडी त्यांची लक्षात येईल, एल एन आणि जी एस. चला, परफेक्ट झालं. आता पुढचं अतिशय सोपं आहे एकदम. चला वाचा बरं. 66वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. येतोय लक्षात? 66वा प्रश्न वाचा. करेक्ट. अनाथांसाठी त्याने अन्नदाता बनवून अन्नछत्र व पानपोई सुरू केली. या वाक्यात खालील पर्यायातील शब्दसमूहापैकी कोणत्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आलेला नाही? हे लय महत्वाचं गोष्ट बरं. आलेला असं म्हणून आपण काहीतरी सांगतो आणि त्यानंतर आलेला नाही, मग इथं चुकतं. असं चुकतं कामा नयेत, बरोबर. बी केअरफुल फॉर इट. शाबास. मग आता अनाथांसाठी, मग अनाथ कोणाला म्हणतात? तर 1 नंबरचा ऑप्शन आहे, कोणाचाही आधार नाही असा, त्याला आपण अनाथ असं म्हणतो, बरोबर आहे. अनाथांसाठी त्याने अन्नदाता कोणाला म्हणतात? जो अन्न देणारा. मग 2 नंबरचा ऑप्शन आहे. म्हणजे 1 आणि 2 ऑप्शन हे नाही मध्ये बसत नाहीत, बरोबर. पुढे अन्नछत्र कशाला म्हणतात? मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण, बरोबर. जिथं अन्न मोफत मिळतं त्याला अन्नछत्र असं म्हणतात. आणि चौथा जो पर्याय, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा, त्याला कैवारी असं म्हणतात. हा, मग असा शब्द आला नाही ना. मग इथं पाणी साठवण्याची जागा किंवा मोफत पाणी मिळण्याची जागा, त्याला आपण पाणपोई असं म्हणतो, बरोबर. पाणी पिण्याचं ठिकाण ते पाणपोई. मग असं आलेलं नाहीये, बरोबर. मग दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा या अर्थाचा शब्द यामध्ये आलेला नाही, म्हणून या ठिकाणी तो शब्द 4 नंबरचा ऑप्शन हे करेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो, बरोबर. ओके.
आता 67व्या प्रश्नाबद्दल मात्र तुम्हाला अतिशय काळजी घ्यावी लागेल. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत, शोधायचं आहेत आणि तुम्हाला काम करायचं आहे. बरोबर. खालील पदामधील विसंगत पद कोणते? 2 पद विसंगत आहेत, ते शोधायचे आहेत आणि ते शोधण्यासाठी तुम्ही एकदा ती संख्यामाला लिहून घ्यावी लागेल तुम्हाला. चला वही काढा बरं, व्यवस्थित वही काढा, पटकन लिहा बरं आडवी. थोडंसं अंतर ठेवून लिहा, अंतर ठेवून लिहा. 20, 39, 56, 69, 81, 87, 92, 95, 96. चला स्वतंत्र थोडं थोडं अंतर ठेवून लिहा. आणि काय संबंध या दोन्ही पदांमध्ये, सारखेपणा काय काय येत राहतो ते शोधत राहा. शोधा शोधा लवकर. लिहून झाले असतील. बरोबर. करा बरं. प्रथम बेरजेने सुरुवात करा, लागलंच तर वजाबाकी करून पहा, काही समजतं का पहा. पहिल्याचा दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी, तिसऱ्याचा चौथ्याशी असा काही संबंध आहे का पहा. पहिल्याचा तिसऱ्याशी काही आहे का संबंध. असं सर्व अंगाने तुम्ही गणितामध्ये जेवढे काही शिकलात भाग, त्याचं या ठिकाणी ऍप्लिकेशन येत असतं आणि तेच शोधायचं असतं नेमकं. ओके. शोधा. हा, नाही सापडलं. चला आपण प्रयत्न करूया. हा, अतिशय सोपं असतं. आता या ठिकाणी पहा, 20, 39 या दोन्ही मध्ये कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? 20, 39, 19 चा फरक आहे. बरोबर आहे. ही 19 ही विषम संख्या आहे, पटकन मूळ संख्या आहे असं तुमच्या मनात आलं पाहिजेत लगेच. बरोबर. या दोन्ही मध्ये 39, 56 मध्ये कितीचा फरक आहे? करा असं. 39 आणि 56 मध्ये त्या ठिकाणी 17चा फरक आहे. बरोबर आहे. हा, 56 ते 69 कितीचा फरक आहे पहा. कितीचा आहे? छप्पन ते 69 13चा फरक आहे. म्हणजे 19, 15, 13 या विषम संख्या चालल्यात पहा. 69 ते 81 चा किती फरक आहे ते शोधा. सापडलं. नंतर पुढचा 81 ते 87 चा फरक शोधा. शोधला का? मी काढून टाकलं ते मुद्दाम. हा, शोधला. 87 ते 92 फरक शोधा. राईट. 5चा फरक आहे. 92 ते 95 शोधा. 3चा फरक आहे. त्याच्यानंतर 95, 96चा शोधा. कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात येईल या दोघांमध्ये पहिल्या याच्यात 19चा फरक आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 17चा फरक आहे. असं करत करत 13, 11, 20, 13, 11, त्याच्यानंतर 6, 13, 11, 7, 5, 3, 1
असे फरक आहेत, बरोबर. पण काही ठिकाणी पहा 69 ते 81 मधला फरक पहा बरं, कितीचा फरक आहे? 69 ते 81 हा 12चा फरक आहे. ही समसंख्या आहेत, बरोबर. आणि 81 ते 87 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. ही पण समसंख्या आहे. बाकीच्या सगळ्या विषम संख्या आहेत आणि त्या उतरत्या क्रमाने आहेत. मात्र या दोन ठिकाणी 81 आणि 87 या ठिकाणी 12 ऐवजी 11चा फरक पाहिजे होता, तो दिसत नाही. त्यानंतर 6 ऐवजी 7चा फरक पाहिजे होता, तोही दिसला नाही. आणि म्हणून या ठिकाणी 81 आणि 87 हे दोन ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी हे दोन्ही ऑप्शन 81 आणि 87 3 आणि 4 हे दोन ऑप्शन हे अचूक पर्याय आहे, विसंगत आहे, दोन्ही मध्ये फरक पडत नाही. आता अलग लक्षात काय झालं होतं? फक्त दोन संख्यामधला फरक हा विषम संख्या येत होती. मात्र 81 आणि 87च्या दरम्यान येणाऱ्या संख्यांमध्ये समसंख्या आल्यामुळे हे दोन्ही फरक या दोन्ही संख्या या विसंगत वाटल्या, म्हणून 3 आणि 4 हे ऑप्शन बरोबर आहेत, बरोबर. चला आता पुढचं घेऊया. किती नंबरचा चालू आहे आपला? 68 नंबर. चला 68 नंबरचा पर्याय शोधा. यामध्ये वरील चौकटीतील आकृत्यामधील अंक दिलेले आहेत, बरोबर. ते अंक आकृत्यांसाठी अंक दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास करा पहिल्यांदा. 16 पासून जवळजवळ 3 पासून 16 पर्यंतचे अंक दिलेले आहेत, पहा थोडा अभ्यास करा. चला प्रत्येक आकृतीकडे बारकाईने लक्ष द्या. कीन ऑब्झर्वेशन असावं, बारीक निरीक्षण असावं. गोलात आहेत का चौकोनात बिंदू आहे का त्रिकोणात आहे तेही पाहावं लागेल. ओके, नंतर एक गणित दिलेलं आहे. आहे का गणित? राईट, शाबाश. पाहिलं? आता यावरून एक गणित दिलेलं आहे पहा या ठिकाणी. हे गणित एकदा नीट लक्षात घ्या. चौकोनी कंसामध्ये गोल कंस करून पहिल्यांदा एक अपूर्णांक दिला, त्याला भागिले दुसरा अपूर्णांक दिला आणि चौकोनी कंस पूर्ण केला, अधिक गोल कंसामध्ये एक अपूर्णांक दिलेला आहे. दोन्हींची बेरीज करायची आपल्याला, ते अतिशय सोपं आहे. आणि त्याचं उत्तर काय आलं, किती अंक आला, त्यावरून त्या अंकाचं जी आकृती आहे ती आपल्याला निवडायची आहे, बरोबर आहे. कशी निवडणार ती? तर पहा, पहिली जी आकृती आहे, तुम्ही वही आणि पेन घेतलाय का? मी सांगणार आहे तसं लिहा, बरोबर. आणि तुम्हालाही बरोबर वाटेल. पहा, पहिली आकृतीचा अंक कोणता आहे, कोण सांगतं? हे बघा, पहिल्या आकृतीचा अंक हा इथं 12 दिसतोय, बरोबर आहे. लिहा 12 चौकोनात बिंदू कोणता आहे? 4. 12/4. अरे वा, तुमचं उत्तर तयार झालं लगेच. याचं उत्तर तर 3 येतं. बरं असू द्या, भागिले डिवायडेड बाय. आता त्रिकोणात बिंदू, त्याचं उत्तर आहे 5. 5 आणि वर्तुळाचा साठी अंक आहे 15. 5/15. याचंही उत्तर तुमचं तयार झालं असेल. अरे वा, 1/15, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा 3 आले, 3 भागिले 1/15. तीन भागिले 5/15. 1/15 नाही, सॉरी, 5/15. ओके, अधिक. आता अधिक पुढे पहा, चौकोनासाठी कोणता अंक आलेला आहे? चौकोन कोण सांगतं? करेक्ट, 16. 16 चौरसामध्ये बिंदू कुठेही चौरसात बिंदू 4. 16/4. याचं उत्तर तयार आहे, 4 × 16.
4. करेक्ट. बरोबर किती? ओके. मग तुमचं उत्तर, तुमचं गणित असं तयार झालं असेल पहा. रेडी? तुमचं गणित असं तयार झालं. 12/4 भागिले 5/15 अधिक 16/4. 16/4 झालं ना असं गणित तयार? बरोबर आहे. मग हे तर इतकं सोपं आहे. 4 त्रिक 12 याचं उत्तर आलं 3 भागिले 5 त्रिक 15 1/3 अधिक 4 चौक 16 अधिक 4 आले. बरोबर. हा, आता भागिले विरुद्ध गुणिले करायचं. 3 गुणिले 3 हे बाई वर येतील. 3/1 म्हणजे 3च लिहायचे. अधिक 4 किती उत्तर आलं? 3 त्रिक 9 9 3 त्रिक 9 9 4 13. बरोबर. मग 13चा अंक कोणता आहे? 13 साठी खाली टोक असलेला त्रिकोण. बरोबर आहे का? बरोबर आहे. खाली टोक असलेला त्रिकोण शोधलं. खाली टोक असलेलं शोधलं. आणि किती नंबरचा ऑप्शन बरोबर आहे? 2. शाबास. करेक्ट. 2. समजलं मग? ओके. चला पुढे जाऊया 69व्या प्रश्नात. हे तर अगदी सोपं आहे. वही आणि पेन हातात घ्या एकदा. ओके. नवीन ठिकाणी वरचं जर काही केलं असेल तर त्याच्या खाली रेघ ओढा. 69. वर्गात गटप्रमुखांनी सूचना देताना एका नाही हा शब्द ऐका पाहिजे होता. ऐका ऐवजी काय म्हटलं? व. मग ऐकाला व म्हणतात. बरोबर. व लिहा आणि लिहा ऐवजी ब. लिहा शब्दाला ब म्हटला आणि वाचा ऐवजी उ म्हटले. उठा ऐवजी ल आणि बसा ऐवजी ए या अक्षरांचा वापर केला. यानुसार एक गट कार्य करताना त्याने खालील प्रमाणे सूचना दिल्यास त्या गटातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक वेळा केलेली कृती कोणती? मग हे काढण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं माहितीये का? तुम्हाला वाटेल हे सगळं सोपं आहे. सोपंच आहे. फक्त पहिल्यांदा काळजी काय करायची? चला ही अक्षरे मोजा बरं किती आहे? मोजा फास्ट. शाबास. किती आहे? 22. करेक्ट. 22 अक्षरे आहेत. आता 22 ची तुम्हाला बेरीजही आली पाहिजे. चला पहिला ऐकाला व म्हटलेलं आहे. व किती? मोजा बरं. मोजा व. ओके. शाबास. व किती आहे? किती आले? 6. नाही नाही, परत एकदा मोजा. खात्री करून मोजा. व मोजले? हो. शाबास. व आहेत 7. ब आहेत 6. उ मोजा किती? उ बरोबर 4. उठासाठी ल. ल किती आहे? 3. आणि बसा ए किती आहे? 2. सगळ्यांची बेरीज करा बरं. येते का 22? 7 आणि 7 13. 13 आणि 4 17. 17 आणि 3 20 आणि 2 22. करेक्ट. मग आपलं बरोबर आहे. कधी कधी 21 येते. मग आपला कोणतरी एक मोजायचा राहतो आणि आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून काळजी घ्यायची. आणि मग आता त्यांनी काय विचारलेला होता प्रश्न? सर्वाधिक वेळा केलेली कृती कोणती? सर्वाधिक वेळा कृती कोणसाठी अक्षर होतं व. आणि व हे अक्षर कोणासाठी वाचलं होतं? ऐका. मग ऐका पर्याय कुठे आहे? 3. हा बा 3 नंबर ऐका. करेक्ट. चला समजलं? ओके. शाबाश. आता यानंतर पुढची स्क्रीन आपण घेणार आहोत. चला. एका सांकेतिक भाषेत, आता हे फार महत्वाचं आहे. 69 कितवा चालू आहे? 70वा चालू आहे. एका सांकेतिक भाषेत पॉट हा शब्द PUOPTQ असा, OUT हा शब्द OWVTP असा
आणि टेन हा शब्द TOEFNU असा लिहितात, तर कट हा शब्द कसा लिहिला जाईल? बरोबर. मी मार्क मुद्दाम केलाय की तुम्हाला या उत्तरापर्यंत येण्यासाठी काही सुचतंय का पाहायचं. मी तुमच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देतोय. 1 मिनिटामध्ये हे उत्तर बरोबर आहे, 3 नंबरचं उत्तर. मात्र ते कसं बरोबर ते तुम्हाला शोधायचं आहे. करा बरं विचार. लिहावं लागेल तुम्हाला. पॉट साठी कोणता शब्द वापरला, आउट साठी कोणता वापरला, टेन साठी कोणता वापरला. बरोबर. हा, करेक्ट. थोडस बरोबर येत आहे. हा, समजलं. आता मी पुढची स्क्रीन एक दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला परत एकदा मला समजावून देणं सोपं जाईल. बरोबर. इथं लिहिलेले 70व्या प्रश्नाचं उत्तर. आता इथं ही रचना तुम्हाला ह्या स्पेसच्या जागेवर केली पाहिजे, म्हणून मी तिथंच लिहिलं. पहा, पहिला शब्द होता पॉट. तो कसा वापरला पाहता, PUOPTQ. बरोबर आहे. इथं पहा, मग याच्यात सूत्र काय वापरलेलं आहे पहा. पहिलं अक्षर P जसंच तसं लिहिलं. पहिलं अक्षर P जसंच्या तसं लिहिलं. नंतर यू कुठून आला ते नाही कळलं. ते कसं आला यू माहितीये का? पी त्याचं तिसरं जे अक्षर आहे टी, या टी या अक्षरामध्ये एक मिळवला. टीच्या पुढचं अक्षर आहे यू, ABCDESTU. मग ते यू हे अक्षर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. पा दिसतं यू. आता ओ जो आहे तो मगाचाच ओ आहे. बरोबर. पॉट मधलाच ओ आहे. बरोबर. मग पुढचा पी कस काय आला, तर ओच्या अधिक एक ओच्या पुढचा एक अक्षर मोजलं ते म्हणजे पी. आलं लक्षात. OP MNOP ते पुढचं एक अक्षर. आणि टीच्या जागेवर काय लिहायचं आहे, तर आधीचा जो अक्षर आहे पी. हे बघा, पी हे अक्षर पॉट शब्दामधलं पी हे अक्षर. या पीच्या नंतर येणारा जो शब्द आहे तो म्हणजे क्यू आहे. सॉरी, इकडं क्यू. मग इथं पी साठी कोणतं, पॉट या शब्दासाठी काय अक्षर आली, PUOPTQ. मी आडवी लाईन जी केली ती या पॉट शब्दाचेच अक्षर आहेत. मात्र या उभ्या लाईन मध्ये दिलेलं जे आहे ते तुमच्या लक्षात येईल की पी आणि क्यू ही अक्षरं कशी वाढली. ती अक्षरे वाढलेली आहेत, ती अधिक एक मिळवून. मग पीच्या जागेवर पीच्या पुढे लिहिताना टी मध्ये एक मिळवायचा आणि टीच्या पुढे लिहिताना पी मध्ये एक मिळवायचा, असं करून ते केलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने आउट हा शब्दाचं बनवलं. सॉरी, आउट या शब्दाचंही बनवलं, टेन या शब्दाचंही बनवलं. इकडे लक्ष द्या. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता याचा. बरोबर आहे. हे स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याकडे उत्तर तयार करू शकतात. मग कट या शब्दाबद्दल काय लिहिलंय पहा. कट, इकडे लक्ष द्या. हा, याची स्पेलिंग आहे CUT. सी बरोबर. T+1 हा टी कुठून आला, तर कट या शब्दामधलाच शेवटचा अक्षर आहे. शेवटच्या अक्षरात एक मिळवला. आणि यू साठी यू मध्येच एक मिळवायचा. आणि सी साठी टी मिळवला, तसा टी साठी सी मध्ये एक मिळवायचा. बरोबर. हे बघा, T+1 यू झाला, U+1 व्ही झाला, त्याच्यानंतर C+1 डी झाला. बरोबर. आणि ही सगळी अक्षरं तुम्हाला या ठिकाणी लिहिलेली दिसतील. आता कट शब्दासाठी पहा. कट शब्दासाठी आपण CUT हा ओरिजिनल शब्द आहे. आणि आता यानंतर आपण जे तयार केले ते शब्द असे आहेत.
पा यू व्ही आणि डी. यू कुठून आला? यू कुठून आला तर टीच्या पुढचा यू. व्ही कुठून आला तर यूच्या पुढचा व्ही. आणि डी कुठून आला या सीच्या पुढचा एक. बरोबर. म्हणजे काहीच नाही करायचं. पहिलं आणि तिसरं जे पद आहे त्याच्यामध्ये एक एक मिळून एकमेकांच्या जागेवर लिहायचे आहेत. मग हे उत्तर आलं CWVTD. हे जे आलेलं उत्तर आहे त्या उत्तराचा पर्याय क्रमांक आहे तो आहे किती नंबर आहे सांगा ना मग. उत्तराचा पर्याय क्रमांक आहे कुठे गेला? 3 नंबर CWVTD. कळलं का? अशी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी गणित असतं आणि ते तुम्हाला जास्त विचार करायला लावणार असतं. कधी कधी 2च्या फरकाने पुढे जाईल हे पण ध्यानात ठेवायचं. कधी मायनस होईल, मागचं अक्षर येईल, म्हणजे त्यांचा त्या 2 अक्षरांचा 2 शब्दांचा संबंध लक्षात घेऊन मग तिसऱ्या शब्दाविषयी काम करायचं असतं आपल्याला. कायमच C+1 किंवा T+1 असेल असं नाही. T+2 पण असेल, T-1 किंवा -2 असंही असू शकेल. तेव्हा सर्व अंगांनी प्रथम विचार करायचा. ओके. आता हे सोपं गणित आहे 71चं. आपला वेळ या ठिकाणी थोडाच वेळ राहिलेला आहे 10 मिनिटाचा. 5 उदाहरणे आपण सोडवणार आहोत. चला, या प्रश्न आकृती दिलेली आहे त्या आकृतीसारखेच प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न आकृती एकदा नीट बघून घ्या. ती झूम करून तुम्हाला दाखवत आहेत. तिचं बारीक निरीक्षण करा. तिचा एक भाग काढलेला आहे फक्त. तुम्हाला ती प्रश्नाकृती पूर्ण करायची आहे. कशी पहा. इथल्या मधल्या रेषांकडे बारीक बारीक लक्ष द्या. या फसवणाऱ्या रेषा आहेत ह्या. बरोबर. हे जे वर्तुळ आहेत त्रिकोण पहा. दोन्ही वर्तुळ समान आहे पहा. इथं एक वर्तुळ आहे, मध्ये त्रिकोण आहे, मध्ये एक त्रिकोण आहे, एक रेषा पण आहे. बरोबर. बाहेरच्या बाजूने वर्तुळाला 2 कड्या दिसतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. मधल्या बाजूला काय दिलेलं आहे पहा. ही रचना कशी तयार होईल ते पहा. आणि मग आता मी थोडस बारीक करतो ना. आता शोधा बरं. दिसतंय? बघा बघा. राईट. तुम्ही शोधलेला पर्याय बरोबर आहे. 1 नंबर पर्याय. बाकीचे पर्याय का चूक आहेत ते नीट लक्षात घ्या. मी त्यातले 2 पर्याय सांगतो. ते असे की या 2 नंबरच्या पर्यायात पहा, मी इथं मार्किंग केलेलं आहे खूण. ही खूण म्हणजे अशी सरळ रेषा ओढली, परंतु प्रश्नाकृतीमध्ये ती रेषा थोडीशी नागमोडी आकाराची दिसते. बरोबर आहे. म्हणून हा 2 नंबरचा पर्याय आपला येणार नाही. 3 नंबरचा काय येत नाही ते पहा. इथं वरच्या बाजूला जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही इथं वर्तुळ पाहिजे होतं. बरोबर. ते वर्तुळ, हे जे वर्तुळ आहे त्याच्या शेजारचं वर्तुळ या ठिकाणी दिसत नाही पहा. बरोबर. म्हणून हाही पर्याय चुकीचा वाटतो. त्याच्यानंतर चौथ्या पर्यायाचं तुम्ही शोधला असेल बरोबर. बघा बरं, तुम्हीच शोधा. ओके. जेव्हा आपण विद्यार्थी म्हणून स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चांगला अभ्यास होतो. सर्वच शिक्षकांनी सगळं आयतं सांगितलं तर मग आपण त्यांच्यावर विसंबून राहतो, मग आपला विकास होत नाहीत. म्हणून चौथा पर्याय तुम्ही शोधायचा आहे. काय चूक आहे त्याच्यामध्ये किंवा का जुळत नाहीये ती आकृती बघून घेतली. बरोबर. पहिली. ओके. याच्याशी जुळणारी हवी होती. परत एकदा पहा. शाबास, तुम्ही सांगितलेलं. आणि जरा या प्रश्नाच्या संदर्भात तुमच्या शिक्षकांशी तुम्ही चर्चा केली तरी चालेल. म्हणून यामध्ये 1 नंबरचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर. आपले 71वा प्रश्न या ठिकाणी संपला. आता आपण 72व्या प्रश्नाकडे 72 क्वेश्चन नंबर 72 कडे जाणार आहोत. 72 अगदी सोपा आहे. प्रश्नाकृती दिलेली आहे.
आणि त्यानंतर आपल्याला 72 आणि 73 मध्ये उत्तर आकृती शोधायची आहे आणि प्रश्न आकृती तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची. पहिल्यांदा ही आकृती बघून घ्या. बघितली? ते डोळे पहा, डोळ्यांच्या वर दोन दोन पापण्या दिसतात, बरोबर. मिशा पाहून घ्या. त्याच्यानंतर दाढीच्या बाजूला काय केलेलं आहे पहा, रेषा किती आहे पहा, हा टोपी कशी आहे पहा. बघितलं? चला मग आता एक एक आकृतीचं निरीक्षण करून कोणतं चुकीचं आहे बरोबर आहे पहा. हा या आकृतीत पहा, डोळ्यांच्या खाली रेषा, दोन रेषा ज्या आहे ना, त्या दोन रेषा ज्या आहेत त्या खालच्या बाजूने आहे. प्रश्न आकृतीत त्या वरच्या बाजूने, म्हणजे ती जुळणार नाहीये का पटकन आपल्याला सांगता येईल, बरोबर. या तिन्ही आकृतीमध्ये डोळ्यांचा प्रश्न मिटला, सारख्याच आहे. या आकृतीमध्ये पहा, दाढी जी आहे ती अशी रेषा रेषांनी दिली आणि या आकृतीमध्ये ती गर्द आहे, त्याच्यामुळे 3 नंबरचा पर्याय बी गेला. पुढे आता 1 नंबरच्या पर्यायामध्ये पहा, 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी दाढीच्या वरच्या बाजूला एक आडवी रेषे पहा, फक्त आडवी रेषे. त्यानंतर इथं काय 2 रेषा आडव्या आल्या, म्हणून हा 1 नंबरचा पर्याय देखील चुकीचा आहे. मग राहिला काय 2 नंबरचा पर्याय, हा तंतोतंत आहे. आहे तर या आकृती आहे, बरोबर. तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. करा बरं अभ्यास. 2 रेषा कुठं, 4 रेषा कुठं, 3 कुठं, पटापटा अभ्यास करायचा. मधल्या रेषा कशा आहे, रचना कशी आहे, ही पण पाहून घ्यायची. पटकन लक्षात आलं पाहिजे. मोजल्यात, पाहिल्यात, नुसतं आकृतीकडे नाही पाहायचं, तर त्या रेषा वगैरे, रेषा टिंब गोल वगैरे ते थोडंसं मोजण्याची सवय लावायची. जाता येता देखील आपण पटकन आपल्याला मोजता येतं. किती रस्त्याने जाताना सुद्धा आपण पहा, शेळ्या चालल्यात, आपण म्हणतो किती झाल्या, 8 आहे का 7 आहे, पटकन आपण मोजून सांगता आलोय. 4 गाड्या गेल्या, 2 आल्या, बरोबर. हे आपलं निरीक्षण असलं पाहिजे, बारीक इन ऑब्झर्वेशन असलं तर आपल्याला असे प्रश्न जमतात, बरोबर. आता उत्तर आकृतीमध्ये त्या रेषा पहा, मोजल्या असतील, तुम्ही पाहिल्या असतील, पहा बरं. प्रश्न आकृतीशी जुळणारी उत्तर आकृती आहे का पहा. प्रश्न क्रमांक 73, याचंही उत्तर आता तुम्हाला सापडलं असेल. करेक्ट, शाबास, 2, बरोबर. कारण इथं 3च रेषा दिसतात, बरोबर. इथं 4 आहे, प्रश्न आकृतीमध्ये इथं 4 रेषा आहेत पहा, बरोबर. इकडं तर 2च रेषा आहेत, एक अर्धीच आहे. इकडं 3च रेषा आहेत. इथं पहा, दिसलात तुम्हाला, या 3च रेषा दिसतात पहा. मात्र इथं 2च दिसतात, इथं मात्र 4 रेषा दिसतात या, आणि इकडे 3 रेषा आहेत, म्हणून ही नाही. आता इकडे पहा, 1 2 3 4. समजलं? असं बारीक निरीक्षण असलं की प्रश्न कळतो. राहील लक्षात. चला आता आणखी पुढे जाणार आहोत आपण. 73वा प्रश्न संपला या ठिकाणी. आता 74वा प्रश्न. 74वा सोपा प्रश्न आहे. 74वा प्रश्न अतिशय सोपा आहे, 1च मिनिटामध्ये संपेल. याची घडी घातल्यानंतर कोणते 3 आकृत्यात जेव्हा ओपन केलं जाईल तेव्हा कोणती आकृती तयार होईल. 1 2 3 4. यामध्ये तुम्हाला दिसेल की या मधल्या चौकोनासारखीच आकृती खाली पण तयार होते, बरोबर आहे की नाही. सॉरी, मात्र या ठिकाणी तो चौकोन याच्यात दिसत नाहीत. इकडे आहे, हा इथं त्रिकोण आहे, इथं चौकोन तयार व्हायला पाहिजे, म्हणजे 2 नंबरची आकृती नाही. 1 नंबरच्या आकृतीमध्ये सर्व काही व्यवस्थित दिसतंय, म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 धरूया. 4 नंबरच्या आकृतीमध्ये काय झालं, हा अर्धाच भाग दिला, मध्यभागचा दुसरा भाग दिला नाही, म्हणून ती आकृती चुकीची आहे. म्हणून 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, बरोबर. हो. आता शेवटची जी आकृती आहे, मी याचं उत्तर सांगणार नाही तुम्हाला, मात्र 2019 ची प्रश्नपत्रिका तुम्ही
तुम्ही स्वतः शोधायची आहे, बारीक निरीक्षण करायचं आहे आणि या 75व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचंय. यामध्ये तुम्हाला हिंट वगैरे देतोय फक्त, बरोबर. हिंट देताना काळजी घ्यायची आहे की आता समजा पर्यायामध्ये एकदम अणकुचीदार चांदणीचं टोक आहे, बरोबर. इथं मध्यभागी स्टार तयार झालेले आहे, त्याचं हे टोक आहे. तसं काही ठिकाणी दिसेल, इथं दिसत नाहीत, बरोबर आहे की नाही, इकडे दिसणार नाहीत. अशी काही टोके आहेत का, काय वरच्या बाजूला गोल व्यवस्थित आहे का, उभ्या रेषा सरळ आहेत का, अशा पद्धतीने बारीक निरीक्षण करायचं आहे आणि मग याचं उत्तर शोधायचं आहे. ते उत्तर शोधण्यासाठी या प्रश्नाचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे. काढा बरं स्क्रीनशॉट. हा तुमच्यासाठी घरचा अभ्यास असेल. ओके, काढला स्क्रीनशॉट. आपला टाइम या ठिकाणी संपलेला आहे. स्क्रीनशॉट काढा आणि या प्रश्नाच्या संदर्भात तुमच्या सरांशी चर्चा करा. याच प्रकारचे 2020 मध्ये च्या प्रश्नपत्रिका पुढच्या उद्यापासून सुरू होणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला ती प्रश्नांची उत्तरे देता येतील. ठीक आहे. आजचा तास तुम्हाला कसा वाटला असेल ते कळवा. तुमच्या शिक्षकांशी बोला. त्याशी संदर्भामध्ये तुम्ही आणखी चर्चा करा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही तर ते शोधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ते कळेल आणि तुम्ही आनंदाने पुन्हा एकदा चांगल्या अभ्यासाला लागाल, चांगले मार्क्स मिळवा. महाराष्ट्र राज्यामध्ये च्या गुणवत्तेच्या यादीमध्ये तुमची सगळ्यांची नावं दिसायला हवी ही आमची अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी आपला तास या ठिकाणी संपवतो आहेत. आमच्या गट शिक्षणाधिकारी मॅडम, त्याच्याबरोबर शिक्षणाधिकारी साहेब, या सर्वांचे मनापासून हार्दिक आभार. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनाही धन्यवाद. आणि आजचा तास या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. सैंदाने सर. हा सर, खूप सुंदर असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना तुम्ही आज केलेलं आहे. खरंच मनापासून तुमचे जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय सुंदर अशी तासिका तुम्ही वन स्ट्रोक मारलेली आहे आणि खरंच मनापासून विद्यार्थ्यांनी सुद्धा ती ऐकली. विद्यार्थ्यांचे आणि तुमचे मनापासून आभार मानतो. मॅडम बोलता का 1-2 मिनिटं? एक मिनिट, मॅडमचा माईक चालू करतो मी. त्यांचा मेसेज आलाय आता. हा तेच. हा मॅडम बोलता का? हॅलो. नाही, ठीक आहे. ओके बंद करतो तासिका. ओके चालेल. सर्व हो. विद्यार्थ्यांना धन्यवाद. खूप छान क्लास झाला. हा हॅलो. खूप छान क्लास झाला सर. ओके बेटा, तू अभ्यास केल्यानंतर ते छान वाटेल मला. हो सर, खूपच छान क्लास झाला. थँक्यू सर, चांगलं शिकवलं. थँक्स. ओके, धन्यवाद.